नमस्कार. मी प्रसाद शिवाजीराव जोशी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. प्रसाद शिवाजीराव जोशी नाव ऐकलं ना? हे सांगण्याचं कारण असं की छगन भुजबळ साहेबांनी आत्ता असा दावा केला की ब्राह्मण समाजामध्ये शिवाजी संभाजी अशी नावं ठेवत नाही. पुन्हा एकदा माझं नाव सांगतो. छगन भुजबळ साहेबांचे जे कोणी समर्थक असतील त्यांनी त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. माझं नाव प्रसाद शिवाजीराव जोशी असं आहे आणि मी खूप अभिमानानं सांगतो. छगन भुजबळ साहेबांचा नेमका आक्षेप कशाला आहे, त्यांनी हा दावा कशासाठी केला, हे तसं उघड सत्य आहे. म्हणजे यात काही नवीन मी सांगतोय किंवा फार काही नवीन माहिती तुमच्यासमोर देतोय असंही काही नाही. ते असे यापूर्वी त्यांनी अनेकदा केले. सरस्वती देवींवर त्यांनी मागे त्यांच्या भाषणात अनेकदा त्यांनी उल्लेख केला की आम्हाला त्यांनी शिकवलं नाही आणि आमची दैवत दुसरी आहे. ते आपण समजू शकतो, कारण छगन भुजबळ साहेब हे काही सरस्वती देवीचे उपासक नाहीत, ते लक्ष्मीचे उपासक आहेत. म्हणजे मागच्या अनेक चौकशांमधनं ते बाहेर जसं आले. माझं तर त्यांना खरं असं म्हणणं आहे की एका भाजी पाला विक्रेत्यापासून ते जी करोडोची संपत्ती आहे हा त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. त्यांनी खरं पाहिलं तर त्याचा फॉर्म्युला सगळ्यांना सांगावा. महाराष्ट्रातील अनेक तरुण सध्या रोजगाराच्या शोधात असतात, त्यांना त्याचा फायदा होईल. याच संदर्भात मला असा आता महत्त्वाचा मुद्दा असा मांडायचा आहे की ज्या आदर्शांचं ते नाव घेतात, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले, या दाम्पत्यापैकी किंवा ते ज्यांना आदर्श मानतात यांच्यापैकी त्यांच्या घरात किती नावं आहेत? म्हणजे पंकज भुजबळ आहेत, समीर भुजबळ आहेत, त्यांचं स्वतःचं नाव छगन आहे. ते अर्थात त्यांच्या पालकांनी त्यांचं ठेवलं, पण त्यांना त्यांच्या छगन भुजबळ साहेबांना त्यांच्या मुलांची, त्यांच्या पुतण्यांची नावं ठेवता आली असती. पंकज नाव ठेवण्याऐवजी, समीर नाव ठेवण्याऐवजी त्यांना जे नावं ठेवण्याशी वाटतात, त्यांचे जे आदर्श आहेत त्यांनाही नावं त्यांना ठेवता आली असती, पण त्यांनी तसं केलं नाही. आज त्यांच्या घरात आणखीन किती नावं आहेत हे आपण खरं निश्चितपणे बघितलं पाहिजे. किंवा छगन भुजबळ साहेबांनी तसं महाराष्ट्रातील जनतेला सांगितलं पाहिजे की माझ्या घरात ही नावं आहेत, मी ज्यांना आदर्श मानतो ती सर्व नावं माझ्या घरामध्ये आहेत. हा झाला एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा की ते ज्यांचे ज्यांना ते प्रेरणास्थानी मानतात, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी जो शिक्षणाचा वसा महाराष्ट्रात घेतला आणि बहुजनांना शिक्षणाची दारं खुली केली, त्यांचा कोणता आदर्श छगन भुजबळ साहेबांनी घेतला? म्हणजे माझा प्रश्न सरळ असा आहे की मुंबई एज्युकेशनल ट्रस्ट या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून आत्तापर्यंत किती विद्यार्थ्यांना कमी फीसमध्ये शिक्षणाची संधी उपलब्ध झाली? म्हणजे इतर ज्या संस्थांमध्ये जी फीस आकारली जाते त्याच्यापेक्षा किती कमी फीस मुंबई एज्युकेशनल ट्रस्टमध्ये आकारली जाते? हा माझा या निमित्ताने एक प्रश्न आहे. म्हणजे खरं पाहिलं तर हा एक चांगला हे औचित्य भुजबळ साहेबांना, त्यांनी या निमित्तानं सांगावं की माझ्या मुंबई एज्युकेशनल ट्रस्टमध्ये इतर कॉलेजेसमध्ये जेवढी फीस आकारली जाते त्याच्यापेक्षा अतिशय माफक दरामध्ये आम्ही फीस घेतो आणि विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देतो. कारण माझे आदर्श महात्मा ज्योतिबा फुले आहेत, सावित्रीबाई फुले आहेत आणि त्यांचा आदर्श घेऊन मी पुढे जातोय आणि त्यामुळं माझ्या मुंबई एज्युकेशनल ट्रस्टमध्ये विद्यार्थ्यांना अतिशय माफक दरामध्ये आम्ही शिक्षणाची संधी उपलब्ध करून देतो. हा झाला एक मुद्दा. मला असं या निमित्तानं विचारायचं आहे, किती वेळेस राजकीय क्षेत्रात काम करत असताना केवळ सत्ता मिळावी यासाठी आपण किती वेळेस नैतिक मूल्यांची प्रतारणा करायची? म्हणजे ज्या बाळासाहेब ठाकरेंनी ज्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी तुम्हाला संधी दिली, यांच्या नेतृत्वाखाली आपण राजकीय करिअरला सुरुवात केली, त्यांना तुम्ही पहिल्यांदा त्यांच्यासोबत दगाबाजी केली, आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि नुकतंच आत्ता शरद पवार साहेबांना ज्या लोकांनी सोडून सत्तेमध्ये सहभागी झाले आणि त्याच्यातही तुम्ही आनंदाने सहभागी होता. म्हणजे खरं पाहिलं तर ही तुम्हाला संधी होती की किती काही झालं तरी मी शरद पवार साहेबांना सोडणार नाही. ज्यांनी मला उभं केलं, बाळासाहेब ठाकरेंनी, त्यांना सोडून मी शरद पवार साहेबांकडे आलो. मग आता तरी मी शेवटपर्यंत शरद पवार साहेबांची साथ देणार. पण आपण असं केलं नाही.
आता यामागे आपली कोणती मजबुरी होती हे आपल्या महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्या या निमित्तानं. फक्त राजकीय स्वार्थापोटी जाती जातीमध्ये विद्वेष पसरून आपण स्वतःचे स्वार्थ आता किती दिवस हे पाप करणार आहात, किती दिवस हे चालणार आहे की हे असं. आता खरं पाहिलं तर लोकांच्या लक्षात यायला लागले की याच्या मागे काही नैतिक मूल्य नाहीत, यामागे काही फार मोठा विचार नाही, यामागे काही प्रबोधन नाही. फक्त आपल्याला आपली मतपेटी मजबूत करायची आहे आणि जाती जातींमध्ये भांडणं लावून आपण एकाच जातीचे मसीहा आहोत हे तुम्हाला वारंवार दाखवायचंय आणि प्रत्यक्षात दाखवायचंय, आचरणात आणायचं नाहीये. आणि मते मिळवायची आहेत. तुम्हाला नेता त्या एका विशिष्ट मतपेढीचा बनायचा आहे आणि त्यासाठी तुमचे प्रयत्न चालले. त्यामुळे हे काही लपून राहिलेलं काही गुपित आहे असं नाही, ते सत्य आहे. आणि म्हणून मला पुन्हा एकदा तुम्हाला या निमित्तानं मला असं सांगावंसं वाटतं की हे असले प्रकार कृपया बंद करा. याने काहीही साध्य होणार नाही. राज्यातील जो सामाजिक सलोखा आहे तो बिघडवून आपल्याला जर असं वाटत असेल की आपण राजकीय लाभ त्याचा मिळवून घेऊ तर साहेब हे फार काळ टिकणार नाही. धन्यवाद.